श्री स्वामी समर्थ। जे आपल्या भावनांची कदर करू शकत नाहीत त्यांच्या मागे वेडे होणे म्हणजे प्रेम नसून मूर्खपणा आहे। मनात जे आहे ते सांगण्याची हिम्मत ठेवा आणि दुसऱ्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची बुद्धी ठेवा। नाती कधीच तुटत नाहीत। चिकाटी, संयम, धैर्य आणि सकारात्मक विचारांच्या मदतीने एखादी व्यक्ती अनेक कठीण परिस्थितीतून यशस्वीपणे बाहेर पडू शकते। तुम्ही सुरुवात केली नाही तर तुम्ही काम पूर्ण करू शकत नाहीत, ही खात्रीलायक गोष्ट आहे। मग कोणत्याही कामाचा सर्वात कठीण भाग म्हणजेच काम सुरू करणे। कधीही हार मानू नका। आजचा दिवस कठीण आहे, उद्या वाईट असेल, पण परवा चांगला असेल। परमेश्वर तुमच्या सोबत आहे। परमेश्वर तुमच्या सोबत आहे। परमेश्वरी शक्ती तुम्हालाही हवी असल्यास परमेश्वरी शक्ती मला हवी आहे असे टाईप करा आणि आत्ताच हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा। माणसाची इच्छाशक्ती असेल तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही। संकटे जीवनाचा एक भाग आहेत। ज्याने आपल्या संकटांवर पाऊल ठेवले तो जिंकला आणि ज्याने आपल्या संकटांना डोक्यावर स्वार केले तो तुटून गेला। आयुष्यात अनेक वेळा आपण मोठमोठ्या अडचणीतून बाहेर पडतो। जणू काही आपल्याला साथ देणारी कोणती तरी गोष्ट आहे आणि त्या अदृश्य गोष्टीला देव म्हणतात। तेव्हा लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला जग सोडून जाईल तेव्हा तुमचा हात देव स्वतः धरेल। तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास लव्ह यू गॉड टाईप करा आणि आत्ताच ज्या भक्ताला याची गरज आहे, जो संकटात आहे, दुःखी आहे, त्या भक्ताला हा व्हिडिओ शेअर करा। भाग्यवंत व्हाल। रागाच्या वेळी थोडं थांबायला शिका आणि चुकीच्या वेळी थोडं वाकायला शिका। तुमच्या हातात नसलेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो तर आयुष्य नरक बनते। मग तुम्ही ठरवा की करायचं काय आहे। आयुष्यात एक धडा मिळाला, काळजीत राहिलो तर आपणच जळू आणि बेफिकर राहिलो तर जग जळेल। एकटेपणाची एक वेगळीच मज्जा आहे, त्यात कोणी सोडून जाण्याची भीती नसते। पुढील 7 मिनिटे तुम्ही हे ऐकत राहिलात तर याचा तुमच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो। तू स्वतःला कमकुवत समजतेस, अन्यथा आपण जे करू शकतो ते कोणीही करू शकत नाही। नशीब फक्त कष्टाने बदलते, बसून किंवा विचार करून काहीच होत नसतं। आयुष्य खूप लहान आहे, म्हणून एखाद्याचा पाठलाग करण्यापेक्षा आपल्या स्वप्नांचे अनुसरण करणे हे सर्वोत्तम आहे। योग्य मार्गावर चालणे थोडे कठीण आहे, परंतु कोणीही तुम्हाला त्या मार्गावरून पाडू शकत नाही, हे तितकंच सत्य आहे। लहान मूल पडल्याबरोबर ते चालायला लागते। बुडताना माणूस पोहायला शिकू लागतो। अपयशावर लाखो टोमणे येतील, पण निराश होऊ नका, कारण हीच वेळ आहे ज्यामध्ये तुमची ओळख होईल। आईनंतर फक्त हिम्मतच माणसाला साथ देते, जी माणसाला कधीही हरू देत नाही। निसर्गाने आपल्या सर्वांना हिरा बनवला आहे, फक्त एकच अट आहे, जे बाहेर पडेल तेच चमकला जाईल। सर्व काही फक्त पुस्तकातून शिकता येत नाही, निश्चितच लोकांकडूनही खूप काही शिकता येते। तुमच्या दारात गरजूंचा कधीही अपमान करू नका, कारण वरचा देव वाटी बदलण्यास उशीर करत नाही। आज जर तुम्ही मार्ग काढला तर उद्या तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानी नक्कीच पोहोचाल। धैर्याने भरलेला हा प्रयत्न एक दिवस नक्कीच फळ देईल। या जगात कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, ना वेळ, ना प्रेम, ना द्वेष, ना नातं। जर कोणी तुम्हाला समजत नसेल तर काळजी करू नका, कारण प्रत्येकाला चांगले लोक किंवा चांगली पुस्तके समजत नाहीत। मैत्री हा स्वार्थ नसून तो विश्वास आहे, जिथे आनंदात सोबत राहण्याची जबाबदारी असते। हसत खेळत मज्जा येते, पण खोटी आश्वासने नसून खरा प्रयत्न केला जातो। सत्य बोलणारा आणि योग्य मार्गावर चालणारा माणूस जगाला नेहमीच कटू वाटतो। कितीही स्तुती केली तरी अपमान मात्र विचारपूर्वक केला पाहिजे। भक्ती हा एक छोटासा शब्द आहे, पण तो भगवंताशी जोडलेला आहे, ज्यामुळे त्याचे जीवन बदलून जाते। जेव्हा नाती तुम्हाला रडवतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिका। आयुष्य खूप सोपं होईल। वेदना येण्याआधी दुःखी झालेल्या व्यक्तीला आवश्यकतेपेक्षा जास्त त्रास होतो।
अपयश हा जीवनाचा एक भाग आहे. जर तुम्ही कधीही अपयशी झाला नाहीत तर तुम्ही कधीच शिकणार नाहीत. जेव्हा तुम्ही शिकणार नाहीत, परिणाम तुम्ही बदलणारच नाहीत आणि तुम्हाला नवीन गोष्टी शिकता येणारच नाहीत. म्हणून जीवनात अपयशाला खूप महत्त्व आहे. जो माणूस काळाशी लढून आपले नशीब बदलतो तोच आपले नशीब कायमचं बदलतो. उद्या काय होईल याचा कधीही विचार करू नका. ज्याला माहित आहे उद्या वेळ स्वतः चित्र बदलेल. आनंद स्वातंत्र्यावर अवलंबून आहे आणि स्वातंत्र्य हे तुम्ही किती धैर्यवान आहात यावर अवलंबून आहे. विश्वासाशिवाय या जगात कोणतंही नातं जास्त काळ टिकू शकतच नाही. कालचा दिवस काही चुकवल्यामुळे दुःखात गेला असेल तर त्याची आठवण करून आजचा दिवस वाया घालवू नका. हा देवाचा संदेश आहे. तुम्ही तयार आहात का? तयार असाल तर होय मी तयार आहे असं स्वामींना सांगा. जो लक्षात हरवून गेला तोच यशस्वी झाला. श्रीकृष्ण म्हणतात, मनुष्याच्या व्यर्थाची 5 कारणे आहेत: झोप, क्रोध, भीती, थकवा आणि काम पुढे ढकलण्याची सवय. यश ही आनंदाची गुरुकिल्ली नाही तर आनंद ही यशाची गुरुकिल्ली आहे. तुम्ही जे करत आहात ते स्वतःला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. जो माणूस इतरांचे भले करतो त्याला नेहमीच संकटांना सामोरे जावे लागते, कारण नेहमी फळ देणाऱ्या झाडालाच दगडांचे वार सहन करावे लागतात. श्रीकृष्ण म्हणतात, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. कधी कधी प्रतिकूल परिस्थिती आपली सद्यस्थिती चांगली बनवते. मन चंचल आहे, ते इकडे तिकडे धावत आहे आणि ते कोणत्याही कामात एकाग्रतेचा शत्रू आहे. परंतु जर ते माणसाच्या नियंत्रणात आले तर यापेक्षा चांगला मित्र नाही. म्हणूनच मन एकाग्र करणे हे फार महत्त्वाचं आहे आणि मन एकाग्र करण्यासाठी थोडेसे प्रयत्न करणे आणि सराव करणे आवश्यक आहे. देव म्हणतो, माझा ना कोणी द्वेष करणारा आहे, ना कोणी मित्र आहे, ना कोणी गरीब मला प्रिय आहे, ना कोणी श्रीमंत मला प्रिय आहे. जे माझे भक्तिभावाने स्मरण करतात मी त्यांचा आहे आणि तेच माझे आहेत. तुमचा देखील देवाच्या शक्तीवर विश्वास असेल तर देव माझी शक्ती आहे असं टाईप करा आणि जर व्हिडिओ लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा. श्रीकृष्ण म्हणतात, जो कोणाच्या नशिबाचा निर्माता नाही. माणूस स्वतःचे नशीब स्वतःच लिहित असतो, पण तू जे पेरशील तेच तूही कापशील. तुम्ही कोणतेही कृती कराल तुम्हाला समान परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केला तर ते परीक्षेत यशस्वी होतील. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीचे नशीब फक्त तेव्हाच बदलते जेव्हा तो आपले कर्तव्य करतो. जेव्हा देव तुमच्यावर धर्म आणि संशयाच्या पलीकडे प्रेम करतो तेव्हा तुम्ही सर्व गोष्टींवर प्रेम करता. शेवटपर्यंत शांत मनाने एकत्र राहा. एकाच दिवसात तुमचे नशीब तुम्ही स्वतः बदलू शकता. हवं तर अनुभव घ्या. श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही कधी एखाद्या शेतकऱ्याला शेतात शेती करताना पाहिला आहे का? तो शेतकरी आहे, त्याला काहीही झालं तरी तो शेतातील पिकांचे पशुपक्ष्यांपासून रक्षण करतो. पण एका गोष्टीची तो विशेष काळजी घेतो की शेतात एकही तण नसावे, कारण एक तण शेतातील संपूर्ण पीक नष्ट करू शकते. जर वंशज कोणतेही मूल सदोष निघाले तर ते संपूर्ण वंश नष्ट करते. म्हणूनच मुलांच्या संगोपनाकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे, कारण मुले हे असे पीक आहेत जे घराणेशाहीचे भविष्य महान बनवू शकतात किंवा घराणेशाहीचा पाडाव देखील करू शकतात. श्रीकृष्ण म्हणतात, माणसाने नेहमीच वाईटापासून दूर राहावे. जर कोणी वाईट कृत्य केले तर ते कर्म तुम्हाला तुमच्या आयुष्यात भोगावे लागते. जसे वासराला कळपात आपली आई सापडते त्याचप्रमाणे तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला हजारोंच्या गर्दीत सापडेल. देव प्रत्येक कणात वास करतो. अगदी लहान जीवाच्या हृदयात देव वास करतो. त्या जीवाला वेदना दिल्याने भगवंताला दुःखाचा अनुभव येतो. म्हणजेच कोणत्याही जीवाला दुःख देऊन तुम्ही तुमच्या देवाला आनंदी कसे पाहू शकता. मग आता तुम्ही ठरवा की कसं करायचं. सदैव हसणारा खेळणारा माणूस जर त्याच्या स्वभावापेक्षा वेगळा झाला, म्हणजेच शांत आणि उदास राहू लागला, तर समजा त्याच्या हृदयात वेदना आहेत. त्या दुःखाने त्याला अशक्त बनवले आहे. म्हणून त्या व्यक्तीकडे
पैसा, संपत्ती, ऐश्वर्य, वैभव सर्व काही आहे, पण तो समाधानी नाही. त्या संपत्तीला काहीच अर्थ नाही, कारण ती व्यक्ती नेहमीच असंतोषाच्या स्थितीत राहते. ज्याच्याकडे समाधान आहे तो थोडे तरी समाधानी राहतोच. जेव्हा तुम्ही वाईट कृत्य करता तेव्हा ते चांगले काम करतात. तुम्हाला वाटतं कोणी पाहत नाही, पण तुम्ही हे का विसरता की तुम्ही काहीही करत असलात तरी देवाची नजर तुमच्यावर असते. म्हणूनच तुम्ही असा विचार करू नये की तुम्ही एकटे आहात. देव सदैव तुमच्या सोबत आहे. असं म्हणतात की मनाचा पराभव करणारा पराभूत होतो आणि मन जिंकणारे म्हणजेच जसे सकारात्मक विचार यशाकडे घेऊन जातात त्याचप्रमाणे नकारात्मक विचार अपयशाच्या मार्गाकडे घेऊन जातात. कारण जसे आपण विचार करतो तसेच आपण बनतो. यातून आपल्याला नकारात्मक आणि सकारात्मक परिणाम मिळतात. म्हणूनच विचार नेहमी सकारात्मक ठेवा. मनुष्य हा एकमेव प्राणी आहे जो कार्य करतो, म्हणून काम करणे हा प्रत्येकाचा धर्म आहे. धर्म करणाऱ्यालाच कर्मवीर असे म्हणतात. म्हणूनच काम करणं हे निष्क्रिय बसण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. श्रीकृष्ण म्हणतात, गुच्छाची कोणती चावी कुलूप उघडू शकते हे जर तुम्हाला आठवत नसेल तरीही तुम्ही कुलूप उघडण्याचा प्रयत्न करत राहता, तरीही कुलूप उघडत नाही. अशा परिस्थितीत बहुतेक लोक आपली आशा गमावतात. त्यांना वाटतं की कुठेतरी किल्ली हरवली आहे आणि ते चिडतात. पण त्यावेळी धीर धरा, कारण गुच्छातील शेवटची चावी कुलूप उघडू शकते. कुऱ्हाडीचा शेवटचा फटका झाड नक्की तोडतो, पण कुऱ्हाडीचा शेवटचा फटका खरोखरच झाड तोडतो का? तुम्हाला तुमचे धैर्य साध्य करायला लावतो. तुमच्या सततच्या प्रयत्नामुळेच तुम्हाला यश मिळते. जेव्हा तुमचे मन उदास असते तेव्हा दुप्पट उत्साहाने तुमच्या कामात व्यस्त राहा, कारण केवळ सतत वाहणारे पाणीच कठीण खडक तोडू शकते. यशाचे मूळ परिश्रम आणि आशा आहे. श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही तुमचे जीवन पूर्ण संयमाने आणि देवावर विश्वास ठेवून जगलं पाहिजे. लोक सहसा सत्य बोलण्यास टाळतात किंवा घाबरतात, परंतु सत्य कधीही लपवता येत नाही किंवा ते कधीही पुसले जाऊ शकत नाही. आपण कितीही लपवले तरी एक दिवस सत्य समोर येईलच. म्हणून सत्यावर आधारित एखादी गोष्ट सांगण्यास किंवा त्यावर विश्वास ठेवण्यास कधीही घाबरू नका. लोक आपल्या शरीराची शोभा वाढवण्यात व्यस्त आहेत, परंतु शरीराच्या सौंदर्यापेक्षा आत्म्याचे सौंदर्य अधिक महत्त्वाचे आहे. शरीर हा आवाज नसून तो मातीपासून बनलेला आणि मातीतच विलीन होतो, परंतु आत्मा अमर आहे. म्हणून आत्म्याच्या सौंदर्याकडे लक्ष द्या. आत्म्याचे सौंदर्य भगवंतात विलीन होण्यात सापडते. अज्ञानी व्यक्ती असा गैरसमज बाळगतो की मी ते करतो, सर्व कर्म माझ्याकडून होत आहेत. अशा स्थितीत अहंकार त्याच्यात रुजतो. पण या सृष्टीत जे काही घडत आहे ते सर्व ईश्वराच्या इच्छेनुसार घडत आहे. अज्ञानामुळे माणसात अहंकार जन्माला आला की त्याचं पतन निश्चित असतो. श्रीकृष्ण म्हणतात, मानवी जीवन हे रथासारखे आहे. आज उन्हाळा आहे, उद्या थंडी आहे. थोडा त्रास आला तर आपला ताबा सुटतो आणि रथ थोडा जरी बदलला तर आपण अधीर होतो. आपल्या रागाच्या भरात आपण आपलेच असलेल्यांशी आपले संबंध बिघडवतो. असे का घडते? कारण आम्हाला वाटतं आमचं स्वतःचं आहे, आम्ही पुन्हा ते पटवून देऊ. परंतु लक्षात ठेवा की हे फक्त करणं शक्य नाही. समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा हा किनारा सहन करतो आणि किनारा तुटला तर पूर येतो. आमची नाती दुधासारखी आहेत. दूध गरम होऊन उकळू शकते, पण आंबट झाले तर ते फुटते आणि फुटलेल्या दुधाची कितीही काळजी घेतली तरी दुःख निघत नाही. त्यामुळे तुमची नाती जपून ठेवा. देव म्हणतो, जो मनुष्य आपल्या अहंकाराने जड होतो, अभिमानाने भरलेला असतो, तो त्या दगडासारखा बनतो जो जड असूनही नदीच्या प्रवाहात बुडून आपले अस्तित्व गमावून बसतो. कोणतेही उद्दिष्ट, आनंद किंवा यश मिळवण्यासाठी बराच वेळ लागत असेल, प्रतीक्षा कालावधी मोठा असेल तर तुम्हाला तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामावर तुम्ही ठाम राहा आणि त्या आवाजावर विश्वास ठेवा जो तुमच्या कर्माची परीक्षा घेत आहे. जो भक्त हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहील त्याचं नशीब एका रात्रीत चमकून निघेल. जे लोक भूतकाळात
किंवा भविष्यकाळात जीवन शोधतात त्यांना श्रीकृष्ण सावध करतात. जीवनाचा अर्थ भूतकाळ किंवा भविष्यकाळ नाही, जीवन फक्त वर्तमान आहे. म्हणूनच वर्तमानात आपल्या जीवनाचा आनंद घ्या. श्रीकृष्ण म्हणतात, माणसाच्या व्यक्तिमत्वासाठी सहवास सर्वात महत्वाचा असतो. माणूस त्याच्या व्यक्तिमत्वासाठी स्वतः जबाबदार असतो. असे का म्हणायचे? कारण माणसाच्या सहवासात इच्छा नसतानाही त्याचे व्यक्तिमत्व कंपनीनुसार बदलत असते. समजा एका भांड्यात पाणी आहे, दुसऱ्या भांड्यात दूध आहे आणि तिसऱ्या भांड्यात घाणेरडा चिखल आहे. जर आपण हे पाणी दुधात मिसळले तर ते जलदूध बनते आणि जर आपण हे पाणी घाणेरड्या चिखलात मिसळले तर ते पाणी चिखल बनते. पाणी न मिसळलेले दूध किंवा स्वयंपाकघर आपले अस्तित्व टिकवून ठेवू शकेल का? नाही ना. त्यांच्यापासून वेगळे राहू शकेल असा कोणताही मार्ग नाही. मानवी जीवनातही असेच घडते. चांगला गुण नसलेला माणूस जर चांगल्या लोकांच्या संगतीत बसला तर लोक त्याच्याबद्दल काय विचार करतील? चांगला माणूस आदरास पात्र समजला जाईल. पण जर चांगला माणूस चांगल्या गुणांशिवाय वाईट संगतीत बसला तर त्यालाही अपमानच मिळेल. म्हणूनच आपल्या जीवनात नेहमीच विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक कंपनी निवडा. परमेश्वर म्हणतात, जे करायचं आहे ते तुम्ही करा, पण लोभातून नाही, अहंकारातून नाही, वासनेतून नाही, रागातून नाही, तर प्रेम, करुणा आणि भक्तिभावाने करा. सत्याने कमावलेला पैसा नाना प्रकारे सुख देतो, पण फसवणूक करून कमावलेला पैसा फक्त आणि फक्त दुःखच देतो. गप्प बसण्यापेक्षा मोठे उत्तर नाही आणि क्षमा करण्यापेक्षा मोठी शिक्षा नाही. शेवटपर्यंत ऐकून तर बघ, भाग्यवंत होशील. जेव्हा कष्ट करूनही स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा मार्ग बदला, तत्व नव्हे. कारण झाड सुद्धा नेहमी आपली पानं बदलतात, मूळ कधीच बदलत नाहीत. जर एखाद्याच्या सहवासात तुमचे विचार शुद्ध झाले तर समजून घ्या की तो सामान्य मनुष्य नाही. तुमचा कठीण काळ तुम्हाला मजबूत बनवतो. एक हुशार व्यक्ती तो आहे जो इतरांकडे पाहून त्यांची खासियत शिकतो आणि त्यांचा मत्सर किंवा तुलना करत नाही. आळशी माणूस कधीच यशस्वी होऊ शकत नाही. ज्याला त्याच्या आयुष्यात आराम आणि मेहनत न करणे आवडते, ज्यांना काम करणे आवडत नाही, ते व्यक्ती यशस्वी कशी काय होऊ शकते? म्हणून कोणतेही काम करायचे असल्यास आतापासूनच आळस सोडून द्या. एखाद्याचे काम कधीही उद्यासाठी पुढे ढकलू नये, कारण त्याला वेळेचे महत्त्व कळत नाही. तो ते व्यर्थ वाया घालवत असतो. शेवटी त्याच्याकडे काहीच करायला वेळ उरला नाही असं वाटतं. कोणतीही व्यक्ती त्याच्या आयुष्यात यशस्वी न होण्याचे मुख्य कारण म्हणजेच त्याच्याकडे आत्मविश्वास नसणे. तीच व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकते ज्याचा स्वतःवर विश्वास आहे. ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही. एकदा दानवीर कर्णाने आपले दुःख भगवान श्रीकृष्णांना सांगितले आणि म्हणाला, हे भगवान, मी जन्माला आलो तेव्हा माझ्या आईने मला सोडून दिले. यात माझा काय गुन्हा होता? मला क्षत्रिय मानत नाहीत म्हणून द्रोणाचार्यांनी मला शिकवायला नकार दिला. यातही माझा काय गुन्हा? आणि द्रौपदीच्या स्वयंवरात माझा अपमान केला, म्हणाले की मी राजघराण्याचा भाग नाही. प्रतिउत्तरात श्रीकृष्ण म्हणाले, कर्णा नीट ऐक. माझा जन्म झाला तेव्हा तुरुंगात माझा जन्म झाला. माझा जन्म होताच मृत्यू माझी वाट पाहत होता. ज्या रात्री मी जन्मलो त्याच रात्री मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे राहावे लागले. जिथे प्रत्येक काम मला करायला लागले, जे गरीब घरी करावे लागते. मला चालताही येत नसताना मला शेण उचलायला लागले. तेव्हा माझ्यावर जीव घेणारा हल्ला झाला. मला मारहाण करण्यात आली. माझ्या लहानपणी शिकवण्यासाठी माझ्याकडे ना राजवाडा होता, ना गुरुकुल, ना मोठी फौज होती. पण मी अनेक वेळा प्रयत्न केले तरीही माझ्या मामाने मला मोठा शत्रू मानायचं ठरवलं. माझ्या आयुष्यात सुद्धा खूप भयंकर प्रसंग येत गेले. अन्याय होतच राहिला. आयुष्यात कितीदा अन्याय झाला तरीही फरक पडू देऊ नये. तुमचा अपमान किती वेळा झाला हे देखील महत्वाचं नाही, तर तुम्ही त्या अपमानाला कसा प्रतिसाद देत आहात हेच खरं महत्वाचं आहे. तुम्हाला किती ज्ञान आहे, तुम्ही कशाचा उपयोग करू शकता आणि या सर्व आव्हानांवर मात करून तुम्ही पुढे कसे जाता हे सर्वात महत्वाचं आहे.
सर्व काही पुस्तकातून शिकता येत नाही, नीच लोकांकडूनही खूप काही शिकता येतं. पुढील 4 मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आहेत, कारण या संदेशांचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे. जीवनात एकच नियम ठेवा, सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर बोला. मग जे तुमचे आहेत ते तुम्हाला समजून घेतील आणि जे नावापुरते आहेत ते तुमच्यापासून दूर जातील. कोणी धनाने श्रेष्ठ, कोणी पदाने, तर कोणी वयाने, पण प्रत्यक्षात जे ज्ञानाने श्रेष्ठ आहेत त्यांना श्रेष्ठ मानले जाते. वेळ नेहमीच तुमच्या पाठीशी असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट असो, हे तुमच्या कृतीने ठरते. हे जग फक्त त्यांचेच कौतुक करते जे स्वतःला मौल्यवान बनवतात. थोडंसं संकट पाहून हार मानणाऱ्यांचं इथे काहीच नसतं. नेहमी मोठी स्वप्ने पहा. जरी तुम्हाला चंद्र सापडला नाही तरी तुम्ही आकाशात नक्कीच पोहोचाल. वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल. आपल्याला पाहिजे ते सर्व मिळेल. माझ्यावर विश्वास ठेवा. दिवस वाईट आहेत पण आयुष्य नाही. कोणीही कमकुवत नसतो, मजबुरी त्यांना कमकुवत बनवते आणि याचा गैरफायदा घेणारे लोक स्वतःला सिंह समजतात. याचा अनुभव तुम्हालाही आला असल्यास होय टाईप करा आणि आत्ताच आपलं हे चॅनेल सबस्क्राईब करा. रागावण्यापेक्षा रडणं चांगलं आहे, कारण रागाने इतरांना दुखावले जाते तर अश्रू शांतपणे आत्म्यामधून वाहत असतात आणि आपलं हृदय शुद्ध करत असतात. जीवनातील पराभव हा एक धडा आहे जो स्वतःला सुधारण्याची संधी देतो. एखाद्यावर प्रेम करणे ही सर्वात मोठी भेट आहे आणि कोणाच तरी प्रेम प्राप्त करणे हा सर्वात मोठा सन्मान आहे. एकेकाळी एक श्रीमंत माणूस होता. तो माणूस श्रीकृष्णाचा महान भक्त होता. एकेकाळी तो खूप श्रीमंत होता. एक दिवस फिरण्यासाठी तो आपली बोट समुद्रात घेऊन जातो. मग समुद्रात फिरत फिरत तो खूप पुढे जातो. अचानक समुद्रात जोरदार वादळ येते. त्यामुळे त्या श्रीमंत व्यक्तीची बोट पाण्यात बुडू लागते. जीव वाचवण्यासाठी तो बोटीतून उडी मारतो. मग समुद्रात पोहत तो एका निर्जन बेटावर पोहोचतो, जिथे त्याला दूरवर कुणीही दिसत नव्हते. पण तिथे त्याला समुद्रकिनारी एक झोपडी दिसली. थकलेला माणूस त्या झोपडीत जाऊन झोपतो आणि इतक्यात पुन्हा समुद्रात जोरदार वादळ येतं. त्या झोपडीत श्रीमंत माणूस झोपला होता. त्या झोपडीत वीज पडली, त्यामुळे झोपडीला आग लागली. त्यानंतर तो व्यक्ती कसा तरी जीव वाचून झोपडीच्या बाहेर आला आणि त्याचा जीव पुन्हा एकदा वाचला. एक मोठी बोट जवळून जात असते. त्या बोटीच्या चालकाला दूरवर धूर दिसतो. त्या बोट चालकाला वाटतं की कुणीतरी मदत मागण्यासाठी आग लावली आहे. तो बोटवाला आपली बोट त्या आगीकडे घेऊन जातो. आगीजवळ जाताच त्याला आगीजवळ एक माणूस दिसतो. मग बोट चालक बोटीतून खाली उतरून त्या व्यक्तीकडे जातो आणि त्याला मदत करत आपल्या बोटीत बसवतो. अशा प्रकारे त्या श्रीमंत व्यक्तीचे प्राण वाचले. तेव्हा त्या व्यक्तीला जाणीव झाली की माझी झोपडी जळाली नसती तर कदाचित या बेटावरच माझा मृत्यू झाला असता. त्यामुळे त्या व्यक्तीसाठी जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं ही म्हण प्रत्यक्षात उतरली आणि ती व्यक्ती देखील देवाला शरण गेली. देवाचे आभार मानायला तिने सुरुवात केली. जे घडत आहे, चांगलं असो किंवा वाईट असो, जे काही असेल ते चांगल्यासाठीच आहे यावर विश्वास ठेवा. आज तुम्हाला असे वाटते की जे काही घडत आहे ते वाईट घडत आहे, परंतु भविष्यात तुम्हाला हे समजेल की जे काही घडले ते चांगल्यासाठीच घडले. आश्चर्यकारक आहे ना. नशीब अनुकूल नसले तरी राग येतो. शहाणपण लोखंड नसलं तरी गंजून जातं. स्वाभिमान शरीर नाही पण तरीही जखमा होतात आणि व्यक्ती हवामान नाही तरीही बदलत राहते. ज्या व्यक्तीला तुमच्या नात्यांची किंमत नाही त्या व्यक्तीसोबत उभे राहण्यापेक्षा एकटे उभे राहणे चांगले आहे. हा अभिमान नसून हा स्वाभिमान आहे. जर तुम्ही फक्त भविष्याचा विचार केला तर तुम्ही वर्तमान चुकवाल. जर तुम्हाला खंबीर व्हायचे असेल तर एकटे राहण्याचा आनंद घ्यायला शिका. प्रत्येक क्षण संपण्यापूर्वी जगा, कारण फक्त आठवणी परत येतात, वेळ परत येत नाही. जे षडयंत्र करत राहतात ते एक दिवस स्वतःच मोठ्या षडयंत्राचे बळी ठरतात. तुमचे मन खराब असताना वाईट शब्द बोलू नका, कारण तुमचे वाईट विचार बदलण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळून जातील, पण तुमचे शब्द बदलण्याची संधी पुन्हा मिळणार नाही.
पुढची 8 मिनिटे तुझ्या भाग्यात खूप मोठा चमत्कार करू शकतात. त्यामुळे पुढची 8 मिनिटे हा संदेश ऐकत राहा. तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात, पण ते सिद्ध करण्यासाठी वेळ वाया घालवू नका. काय झाले याचा विचार करू नका. जे मिळाले ते गमावू नका. जे वेळेवर आणि परिस्थितीवर रडत नाहीत त्यांनाच यश मिळत असते. ज्यांना तुमची किंमत समजते त्यांना आयुष्यात महत्त्व द्या. शिकण्यासारख्या गोष्टी फक्त स्वतःसाठी आहेत, पण फक्त इतरांनाच सल्ला दिला जाऊ शकतो. संगतीने माणसाच्या स्वभावात काहीच फरक पडत नाही. कारण रावणाच्या सोबत राहूनही बिभीषण बिघडला नाही आणि कैकई रामाच्या सोबत राहूनही सुधारली नाही. धीर धरा, निराश होऊ नका. कारण ज्याने तुम्हाला लिहिला आहे तो या ब्रह्मांडाचा लेखक आहे आणि तुमचा देखील. तुमचा परमेश्वरावर विश्वास असल्यास अशक्यही शक्य करणारा माझा देव आहे असं टाईप करा. आणि जो भक्त दुःखी आहे, संकटात आहे, चिंताग्रस्त आहे त्या भक्ताला हा व्हिडिओ शेअर करा. त्यांचं मन शांत होईल आणि तुम्हाला देवाचा आशीर्वाद प्राप्त होईल. ज्याला योग्य वेळी योग्य गोष्ट समजते आणि चुकीच्या वेळी योग्य गोष्ट समजावून सांगणारी व्यक्ती सापडते ती फार कठीण असते आणि अशी व्यक्ती सापडली तर तिला जपून ठेवा. जर तुम्ही आयुष्यात दुःख हाताळू शकत नसाल तर तुम्ही यश देखील हाताळू शकत नाहीत. यश नक्की मिळणार आहे, त्यासाठी तुम्ही किती मेहनत करायला तयार आहात हेही तितकंच महत्त्वाचं आहे. जीवन म्हणजे स्वतःला शोधणे नव्हे तर स्वतःला घडवणे आहे. जर तुम्हाला कोणामध्ये काही कमतरता दिसली तर त्याच्याशी बोला, पण प्रत्येकामध्ये काही कमतरता दिसली तर स्वतःशी बोला. लक्ष्मीची चोरी होऊ शकते पण सरस्वतीची नाही. म्हणूनच आपण श्रीमंत होण्याआधी आपल्या मुलांना शिक्षित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही जे काही कराल ते स्वबळावर करा, कारण तुम्हीच घडवलेला इतिहास जगाला आठवत असतो. जे मिळाले त्यात आनंदी राहायला शिका. हाताची बोटे शिकवतात की या जगात बरोबरीचे कोणीच नाही. जीवनात योग्य मार्ग दाखवणारा कोणी मित्र असेल तर तो अनुभव आहे. अहंकार कोणत्याही गोष्टीचा असला तरी तो त्याचा नायनाट केल्यावरच निघतो. प्रार्थना आणि ध्यान माणसासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण प्रार्थनेत देव तुमचं ऐकतो आणि ध्यानात तुम्ही देवाचं ऐकता. तुमचा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर हा परमेश्वरी संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. याने तुमचं जीवन कायमचं बदलेल. तुमच्या आत्म्यावर आणि तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. तुमची चांगली कृत्ये तुम्हाला सर्व देतील आणि ते नेहमीच तुमचं असेल. जेव्हा स्वतःला आयुष्यात एखादी दुखापत झाली की मगच दुसऱ्याच्या जखमाही आपल्याला दिसतात. खोट्या माणसापेक्षा खऱ्या माणसाला नेहमी अधिक स्पष्टीकरण द्यावे लागते. त्याच्या वियोगाने मला खूप धीर दिला. आज ना कुणाला गमावण्याची भीती आहे ना कुणाला मिळवण्याची इच्छा आहे. आपण इतरांना जे काही देतो ते परत येते, मग तो आदर असो, सन्मान असो किंवा मग विश्वासघात असो. जग काय म्हणेल याचा विचार करू नका, कारण जग खूप विचित्र आहे. ते अयशस्वी लोकांची चेष्टा करते आणि यशस्वी लोकांना घाबरते. वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल. आपल्याला पाहिजे ते सर्व मिळेल. माझ्यावर विश्वास ठेवा. दिवस वाईट आहेत पण आयुष्य नाही. जर दोन माणसांमध्ये कधीच भांडण होत नसतील तर समजून घ्या की ते नातं मनाने नाही तर डोक्याने चालवलं जात आहे. निसर्गाचा नियम आहे, तोच चमकतो ज्याच्याकडे सहन करण्याची क्षमता असते. हे जग फार निकृष्ट आहे साहेब. ज्याच्यावर पूर्ण भरोसा असतो तोच फसवतो. प्रसिद्ध होण्याचे मार्ग आपल्यालाही माहीत आहेत, पण मन आपल्या स्टाईलमध्ये जगण्यासाठी जिद्दी आहे. कधी कधी कोणाचे तरी बोलणे आपल्याला इतके डळमळते की आपण गप्प बसतो आणि विचार करू लागतो की आपण खरंच इतके वाईट आहोत का. जर तुम्ही फक्त भविष्याचा विचार केला तर वर्तमान वाया जाईल. डोळ्यांचे पडदेही आता ओलसर झाले आहेत. चर्चांच्या मालिकाही कमी झाल्या आहेत. कळत नाही चूक कोणाची. वेळ वाईट आहे की आपणच वाईट आहोत. एखाद्याचे संकट पाहून किंवा वाईट वेळ पाहून असाल तर माणूस असूनही तुम्ही माणूस नाही आहात.
तो सर्व पाहतो, वेळ आल्यावर बरोबर सगळं करतो. म्हणून चिंता, दुःख, दारिद्र्य हे सर्व विसरून वर्तमानात जगायला शिका. परमेश्वर तुमच्या सोबत आहे, तो सगळं काही ठीक करणार आहे. तयार असाल तर सांगा, होय देवा, मी तयार आहे. तुमच्या परमेश्वराला सांगा. पुढील 4 मिनिटे महत्वाची ठरतील, कारण या 4 मिनिटांचा तुझ्या भाग्यात खूप मोठा परिणाम होऊ शकतो. श्रीकृष्ण म्हणतात, वासना, क्रोध, लोभ हे नरकाचे 3 दरवाजे आहेत. वासना प्रवृत्तीच्या मनात लोभ असलेल्या आणि अत्यंत क्रोधी स्वभाव असलेल्या व्यक्तीसाठी नरकाचे दरवाजे सदैव उघडे असतात. दुसऱ्या शब्दात, अशा माणसाला फक्त नरकातच स्थान मिळते. माणसाला सर्व काही हवे आहे, पण त्याला सर्व काही मिळू शकत नाही. जे मिळाले नाही त्याबद्दल पश्चाताप करू नका, आणि जे गमावले, जे तुमच्यापासून वेगळे झाले, त्याबद्दल निराश होऊ नका. देव म्हणतो, मी सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात वसलेला आत्मा आहे. मी सर्व प्राण्यांच्या आधी, मध्य आणि अंत आहे. काळ एकसारखा राहत नाही. आज दुःख आहे, त्यामुळे उद्या आनंदही येईल, आणि सुखानंतर दुःख येणे स्वाभाविक आहे. श्रीकृष्ण म्हणतात, मानव हा सुद्धा खूप विचित्र प्राणी आहे. तो त्याच्यापेक्षा खालच्या लोकांकडे पाहतो आणि त्यांची चेष्टा करतो. त्यांना पुन्हा पुन्हा सांगतो की तुम्हाला काहीच येऊ शकत नाही, तुम्ही भविष्यात काहीही करू शकत नाही. जेव्हा माणसाकडे पैसा, मालमत्ता, मान सन्मान असतो, तेव्हा तो इतरांचा आदर देखील करत नाही. पण तो एक गोष्ट विसरतो की त्याच्यापेक्षा सामर्थ्यवान काहीतरी अस्तित्वात आहे, आणि ती म्हणजे वेळ. काळ आपले चक्र कधी बदलेल हे कुणालाच माहीत नाही. वेळ कधी वळण घेईल हे कुणालाही ठाऊक नाही. कोळशाच्याही कालांतराने हिऱ्यात रूपांतर होते. म्हणून आयुष्यात कधीही कोणाचीही थट्टा करू नये. देव म्हणतो, निस्वार्थी कार्याचा अवलंब जीवनात करा. निर्मात्याने जे काही लिहिलं आहे त्याचे फळ आपल्याला मिळते. स्वतः देव सुद्धा कायद्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करत नाही. ज्या व्यक्तीला तुमच्याबद्दल आदर आणि सन्मान नाही, त्यांच्यासोबत राहणे व्यर्थ आहे. त्यांना तुमच्याबद्दल नेहमीच वैर वाटतं. अशा लोकांसोबत राहणे चांगले. या जीवनात तुम्ही एकटे आहात, तिथे खूप साधे राहणे अयोग्य आहे. साध्या आणि सरळ स्वभावाच्या व्यक्तीचा फायदा लोक घेत राहतात. चांगले नशीब असणारे लोक थोडं जरी वाईट झालं तरी देवाला शिव्या देतात, आणि नशीबवान लोक थोडं चांगलं झालं तरी देवाचे स्मरण करतात आणि देवाचे आभार मानतात. परमेश्वर नेहमी आपल्या भक्ताची परीक्षा घेत असतो. या परीक्षेत भाविकांना अनेक त्रास सहन करावे लागतात. सामान्य लोक याला आपले दुःख मानतात आणि त्यातून सुटका करून घेतात, तर साधक आणि प्रेमी परमेश्वराची इच्छा समजून घेऊन त्याला सामोरे जातात. स्वतःच्या लोकांसमोर नतमस्तक होण्यात काही नुकसान नाही असे म्हणणाऱ्यांनी हे जाणून घेतलं पाहिजे. जे खरे आहेत ते इतरांना कधीही झुकू देत नाहीत. दैवत्व केवळ सामर्थ्यवान असण्यात नाही, तर इतरांमध्ये शक्ती जागृत करण्यात आहे. जेव्हा लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात तेव्हा नाराज होऊ नका, कारण त्यांना तुमची कदर करण्याचा दुसरा मार्ग माहीत नाही. प्रत्येकाशी असे वागावे की कोणी तुमच्याबद्दल वाईट बोलले तरी त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. आपण बोलत नसलो तरी तो ऐकतो, म्हणूनच त्याचे नाव देव आहे. आणि तो बोलत नसला तरीही आपण ते ऐकू शकतो, तिचे नाव श्रद्धा आहे. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या पालकांना शिक्षणापूर्वी, मूल्यांपूर्वी, व्यवसायापूर्वी आणि देवापुढे ओळखले तर आयुष्यात कधीही अडचण येणार नाही. स्वार्थ ही जगाची अशी विहीर आहे की त्यात पडणे आणि बाहेर पडणे कठीण आहे. श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही चुंबक पाहिलाच असेल, तो लोखंडाकडे कसा आकर्षित होतो आणि तो लोखंडाला स्वतःकडे कसा आकर्षित करतो, कारण आकर्षण त्याच्या स्वभावातच आहे. आपल्या सर्वांमध्ये एक समान चुंबक आहे, विचारांचे एक चुंबक, जे नेहमी विचारांसारखे आकर्षित करते. आपण जे बोलतो ते करतो, त्याचप्रमाणे आपल्याला जे वाटतं ते आपल्याला मिळतं. संतांचे, भगवंतांचे नामस्मरण केले तर त्याला भगवंत प्राप्त होतो. म्हणजेच परिणाम आपल्या विचारावर अवलंबून असतो.
त्यामुळे नेहमीच सकारात्मक विचार करा. आणखी श्रीकृष्ण म्हणतात, झोपेत जी स्वप्ने दिसतात ती पूर्ण होत नाहीत. स्वप्ने फक्त त्यांचीच खरी असतात ज्याच्यासाठी तुम्ही झोपणे थांबवता. लहानपणी झोपेची, आता थकून झोपायचं. काल जे होतं ते विसरून जायचं, आज जे आहे ते जगायचं. बघा, पुढचा क्षण स्वतः चालत येईल. जमेल तसा प्रयत्न करा. पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता भविष्य हाताळू शकत नाही. म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हा जीवनाचा खरा आनंद आहे. जर तुम्ही चव सोडली तर तुमच्या शरीराला फायदा होईल आणि जर तुम्ही वाद सोडला तर तुमच्या नातेसंबंधांना फायदा होईल. त्याचप्रमाणे आवश्यक काळजी सोडून दिल्यास जीवन लाभदायक ठरेल. प्रत्येक नात्याला वेळ द्यायला हवा, कारण उद्या कुणास ठाऊक आपल्याकडे वेळ असेल पण नातं नसेल. मी प्रयत्न करत आहे की माझ्यावर कोणाचा राग येऊ नये आणि माझ्या प्रियजनांना आयुष्यात मी कधीही सोडू नये. कोणी तुमची स्तुती केली तर लगेच नाचू नका. लक्षात ठेवा की स्तुतीच्या पुलाखाली स्वार्थाची नदी वाहते. आपल्या आयुष्यात विनाकारण समस्या येत नाहीत. त्यांचे आगमन हे आपल्या जीवनात काहीतरी बदल घडवायचे आहे याचे घोतक आहे. आयुष्यात सर्वात चांगली गोष्ट म्हणजेच ते कायमचे टिकत नाही. एका विशिष्ट वयानंतर प्रत्येकाला समजू लागते की दिवस चांगले असो किंवा वाईट असो, दोन्ही निघून जातात. आयुष्यात असे काही अध्याय असतात जे उशिरा का होईना बंद करावेच लागतात. आयुष्यभर एकटे राहिलो तरी सुद्धा चालेल, परंतु स्वतःला कोणाशीही जोडू नका. लक्षात ठेवा, आजकाल लोक विचारतील, तुम्ही आमच्यासाठी काय केले? माणूस कितीही वाईट असला तरी त्यात गुणवत्ता नक्कीच असते. जर वाईट मानसिकता असलेल्या लोकांना नुसते समजावून सांगता आले असते तर श्रीकृष्णाने महाभारत कधीच घडू दिले नसते. नातं काहीही असो ते असंच जपावं. ज्या नात्याच्या आठवणी आयुष्यभर आणि छोट्या आयुष्याच्या प्रत्येक सुवर्ण वळणावर राहू द्याव्यात. तुमच्या जिभेवर हास्याचे हास्य असू द्या. स्वतः दुःखी होऊ नका आणि कुणालाही दुःखी होऊ देऊ नका. जगात 4 ठिकाणे कधीच भरत नाहीत: समुद्र, स्मशानभूमी, कृष्णाचे भांडे आणि मानवी मन. गरीब माणसाचे दुःख आणि दुटप्पी माणसाचे मत कधीही ऐकू नये. जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमची अक्षमता कोणीही पाहू शकत नाही आणि जर तुमच्याकडे गरिबी असेल तर तुमची क्षमता कोणीही पाहू शकत नाही. तुमचा तो आहे जो तुमच्याकडे दुसऱ्यांसाठी दुर्लक्ष करत नाही. ज्याप्रमाणे थोडेसे औषध भयंकर रोग बरे करते, त्याचप्रमाणे थोडेसे भगवंताचे नामस्मरण अनेक संकटे आणि दुःखांचा नाश करते. तुम्ही तयार असाल तर 3 वेळा श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि शेवटपर्यंत हा शक्तिशाली संदेश ऐकत राहा. काळ चांगला असो किंवा वाईट असो, तो नक्कीच बदलतो. चांगल्या काळात अशी कोणतीही चूक करू नका की लोक तुम्हाला वाईट काळात सोडून देतील. काही कमतरता देखील आवश्यक आहेत. जर तुम्ही माणूस असाल तर माणूस दिसणंही महत्त्वाचं आहे. तुम्ही आनंदी आहात हे चांगलं आहे, पण तुमच्यामुळे कुणी आनंदी आहे का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. श्रीकृष्ण म्हणतात, कोणी तुम्हाला दुःखी केले तर वाईट वाटून घेऊ नका, कारण ज्या झाडाला गोड फळे लागतात त्या झाडावर लोक दगड फेकतात. जेव्हा माणूस चावीशिवाय कुलूप बनवत नाही तेव्हा तो देव असतो. ज्याला तोड नाही असा प्रश्न ते का निर्माण करतील? बरोबर ना? गप्प राहणे ही एक आध्यात्मिक साधना आहे आणि विचारपूर्वक बोलणे ही एक कला आहे. तुम्ही कोणत्या परिस्थितीत राहत आहात याची कोणालाच पर्वा नाही. तुम्हाला स्वतःला तुमची परिस्थिती बदलावी लागेल. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. स्वतःला इतके बलवान बनवण्याचे वचन द्या की जगातील कोणतीही गोष्ट तुमच्या मनशांतीला बाधा आणू शकणार नाही. जेव्हा कोणाची तरी आयुष्यात तुमच्या जागी दुसरे कोणी येते तेव्हा तुम्ही मागे हटणेच चांगले असते. अनेकदा माणूस अशा नात्यांमुळे कंटाळतो जे त्यांचा एकमेव सांत्वन असतात. जर तुम्ही दुःखावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही नेहमी दुःखी असाल आणि जर तुम्ही आनंदावर लक्ष केंद्रित केले
तर तुम्ही नेहमी आनंदी राहाल. तुम्ही ज्याकडे लक्ष द्याल तीच गोष्ट सक्रिय होऊन तुमच्या आयुष्यात लगेच प्रवेश करू लागेल. हा निसर्गाचा नियम आहे. जे हृदयातून दिले जाते ते हाताने नसते आणि जे मनाने सांगितले जाते ते शब्दाने नसते. काळजी करू नका. ज्याने तुम्हाला या जगात पाठवले त्याला तुमची सर्वात जास्त काळजी आहे. नातेसंबंधांना फक्त वेळच नाही तर समजही लागते. श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही या जगात कुणाला तरी गमावण्याच्या भीतीने जगत आहात. तेव्हा तुमच्या या जगात काहीच नाही. काळजी करणे थांबवा. देव तुमच्या सर्व चिंता आणि त्रासांपेक्षा खूप मोठा आहे. जीवन जगायचे असेल तर संकटे येतीलच. मेल्यानंतरही जळण्याची भावना नसते. चित्रात एकत्र उभे राहणारे खरं तर आमचे नसतात, तर दुःखात सोबत राहणारे तेच आमचे असतात. या गजबजलेल्या जगात जीवनात आराम कुठे मिळेल? क्षणभर एकटे बसा आणि तुम्ही स्वतःला भेटाल. माणूस त्यांचा वाईट काळ विसरतो, पण त्या वाईट काळात वागणाऱ्या लोकांना मात्र कधीच विसरत नाही. चांगल्या विचारांमध्ये इतके व्यस्त व्हा की चुकीचे विचार तुम्हाला स्पर्शही करू शकत नाहीत. लोक उपयोगी पडत राहिले कारण निसर्गाचे एक तत्व आहे. ज्या विहिरीतून लोक पाणी पितात ती कधीच कोरडी पडत नाही. ज्या व्यक्तीने आपल्या सवयी बदलल्या आहेत त्याचा उद्याही बदलेल आणि जो बदलला नाही त्यासाठी उद्या तेच घडेल जे आजपर्यंत होत आलं आहे. वेळ कधीच थांबत नाही. आज वाईट चालू असेल तर उद्या चांगला काळ नक्कीच येईल. तुम्ही फक्त निस्वार्थपणाने काम करत राहा आणि तेच तुमच्या हातात आहे. तुमच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी त्यांच्यापासून कधीही पळून जाऊ नका, कारण तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी संकटे तुमची साथ सोडणार नाहीत. त्यामुळे त्यांचा धैर्याने सामना करा. जे लोक म्हणतात की त्यांच्याकडे वेळ नाही, त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो, पण तो वेळ तुम्हाला द्यायचा नसतो. समजून घ्या की त्यांचं मन आता भरलं आहे, स्वार्थ साधून झालेला आहे. ही गोष्ट जितकी नांगी लागेल तितकीच खाईत पडण्यापासून वाचवेल. त्यामुळे पुढच्या वेळी त्यांच्या समोर वेळ मागू नका. देवच दिशा दाखवू शकतो. ज्या वाटेवर चालणं हे आपलं काम आहे. आणि प्रत्यक्षात जर तुम्हाला चालायचं नसेल तर देवाला दोष देऊन काहीच उपयोग नाही. काही लोक त्यांच्या अहंकारामुळे मौल्यवान नातेसंबंध गमावतात. कारण काहीही असो, प्रकरण काहीही असो, रागावू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, मगच निर्णय घ्या. आवाज पुसत नाही पण शांतता करते. तुम्ही संकटात असाल, दुःखी व्हाल, आयुष्य मिळालं असेल तर उदाहरण म्हणून दाखवा, नाही तर लाश देऊनही इतिहासाचे पाने छापली जातात. हे जग सर्व प्रेमींची वसाहत आहे. ते नातेसंबंध जोडून चावतात. इथे विश्वास खूप महाग आहे आणि द्वेष खूप स्वस्त आहे. जर कोणी तुमच्यासोबत राहू इच्छित नसेल तर त्यांना मोकळं करा. मागे ठेवलेल्या नात्यात कधीही शांतता नसते. मिठाई खाऊन तोंड गोड करण्याची गरज नाही, कारण गोड बोलून कुणाच्याही आयुष्यात गोडवा येतो. गप्प बसूनच कळू शकतं की तुमचं कोण आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी कधी कधी मागे यावं लागतं. आदर आणि वेळ ही देखील अद्भुत गोष्ट आहे. आपण ज्याचा आदर करतो त्याला वेळ देत नाही, आणि जो वेळ देत नाही आपण त्याला आदर करतो. तुमची खूप काळजी घेणाऱ्या व्यक्तीकडे कधीही दुर्लक्ष करू नका, नाहीतर एक दिवस तुम्हाला कळेल की तुम्ही दगड गोळा करताना एक हिरा गमावलात. शक्य असल्यास नकार द्या, पण कुणालाही तुमची वाट पाहू नका. जगात असे काही लोक आहेत की ज्यांच्यावर तुम्ही कितीही प्रेम केलंय, कितीही त्यांचा आदर केला तरीही ते तुमचा विश्वासघातच करतात, कारण त्यांचा स्वभाव कधीही बदलत नाही. आणि प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ इथेच संपत आहे. मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी चांगलं शिकायला मिळालं असेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका.
सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.